तर हॅलो मित्रांनो, राज्यामध्ये लाडकी बहीण योजना ही चालू झालेली आहे आणि याचा लाभसुद्धा मिळत आहे. बट आता काही महिलांना याचा लाभ मिळणार नाही आणि का मिळणार नाही हे आपण जाणून घेऊया. तर लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल करण्यासाठी कुटुंबासाठी आहे. आपल्या मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. आता पाहूया यासाठी कोण कोण अपात्र ठरलेलं आहे. तर पहिल्या याच्यात बघा, ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहेत ते. जर लाभार्थी कुटुंबाकडे चारचाकी वाहन म्हणजेच कार किंवा जीप असेल तर ते कुटुंब आर्थिक सक्षम मानले जाते, कारण अशा वाहनांचा खर्च परवडणे हे आर्थिक स्थिरतेचे प्रतीक मानले जातं. त्यामुळे अशा कुटुंबांना योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही. आणि त्याचनंतर दुसरा असं म्हणजे की वातानुकूलन यंत्र म्हणजेच AC. जर तुमच्या घरात AC आहे तर ही एक चैनीची गोष्ट मानली जाते. AC असलेल्या कुटुंबांना गरजूंमध्ये समाविष्ट मानलं जात नाही, त्यामुळे अशा कुटुंबांना योजना मिळणार नाही. आणि तिसरा टप्पा म्हणजे दागिन्यांची मोठी मालमत्ता. जर तुमच्या कुटुंबाकडे मोठ्या प्रमाणात सोनं, चांदी किंवा इतर मौल्यवान वस्तू असतील तर ते कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम मानलं जातं. ही योजना अशा कुटुंबासाठी नाही, तर त्यासाठी तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात. आणि तसंच चौथा म्हणजे आयकर भरणारा कुटुंब सदस्य. जर तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर भरत असेल तर त्या कुटुंबाला योजना लागू होत नाही, कारण आयकर भरणं हे आर्थिक स्थिरतेचं सूचक आहे. ही योजना फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहे. आणि लास्टमध्ये प्रीमियम गॅजेट्स व महागड्या उपकरणं. जर तुमच्या घरामध्ये महागडे TV, स्मार्टफोन किंवा इतर प्रीमियम उपकरणे असतील तर त्या कुटुंबाला आर्थिक सक्षम मानलं जातं. अशा परिस्थितीत ते कुटुंब या योजनेसाठी अपात्र ठरेल. तर बघा, ही योजना फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबासाठी आहे. म्हणून जर वरील निकष तुमच्यावर लागू होत असेल तर कृपया योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करू नका, असे सरकारने म्हटले आहे. सरकार गरजूसाठी ह्या योजनेचा आणणे, त्याच योग्य लाभ गरजू कुटुंबापर्यंत पोहोचणे हे असे कर्तव्य आहे, असे सरकार मानले. जर तुमच्याकडे या पाचहीमधून तुमच्याकडे एकही वस्तू असेल तर तुम्ही आता या योजनेसाठी अपात्र आहात.